खोटे दिलासे निरर्थकच ठरले. शेवटच्या 2 वर्षात काय काय सहन करून गेलीस? प्रिया मराठेसाठी अभिजित खांडेकरांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट. मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वय अवघ्या 38व्या वर्षी कर्करोगानं निधन झालं. तिच्या चाहत्यांसाठी कलाकारांसाठी हा मोठा धक्का होता. मुंबई मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री प्रिया मराठे वय 38 हिचं कर्करोगामुळे रविवारी अकाली निधन झालं. गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीनं तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत नकारात्मक भूमिकाही साकारली. या मालिकेतील तिची मोनिका ही व्यक्तिरेखा खूप गाजली, पण ही मालिका तिला आजारपणाच्या कारणांमुळे अर्ध्यात सोडावी लागली. या मालिकेतला तिचा सहकलाकार आणि तिचा चांगला मित्र अभिजित खांडेकर यानं पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियाच्या अंत्यदर्शनासाठी आलेला अभिजित प्रचंड भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यातील अश्रू रोखू शकला नाही. आता पोस्ट शेअर करत असताना त्याच्या भावना वाट मोकळी करून दिली आहे. काय आहे अभिजितची पोस्ट? नावाप्रमाणे सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया. अजूनही खरंच वाटत नाहीये तू आता नाही आमच्यात. भावपूर्ण श्रद्धांजली. अकाली एजंट वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जात आहे हे पटतच नाहीये मनाला. आयुष्यात इतकंच भरपूर जगणारी तू शेवटच्या अवघ्या 2 वर्षात काय काय सहन करून गेलीस याची कल्पनाही करवतच नाहीये. शंतनू, तू ज्या धीराने तिला बरोबर होतास त्याला तोंड नाही. लवकर बरी होणार आहेस तू. बरी झालीस की मस्त पार्टी करू. असे आमचे खोटे दिलासे शेवटी निरर्थकच ठरले. तू नसल्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. तू अजूनही हवी होतीस प्रिया. अशा मोजक्या शब्दात अभिजित यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेत प्रिया आणि अभिजित यांची एकत्र काम केलं होतं, त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री होती. दोघांचे BTS व्हिडिओही अनेकदा चर्चेत आणायचे. या मालिकेत अभिजित मल्हार तर प्रिया मोनिकाच्या भूमिकेत होता. या दरम्यान तिच्या निधनाबद्दल कलाकार तंत्रज्ञांनी दुःख व्यक्त केले. मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील हिंदू स्मशानभूमीत रविवारी संध्याकाळी 4च्या सुमारास तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आस्ताद काळे, अभिजित केळकर, स्वप्नाली पाटील, अभिजित खांडेकर हे सगळे उपस्थित होते.